सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा गैरवापर थांबवण्याकरता कायदे बनवणे तसेच राज्यातील मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करणे याबाबत यासह अन्य मागण्यांकरता रिपब्लिकन सेनेच्या वतीने विभागीय आयुक्तांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले। बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन सेनेचा दर्शनने आनंदराव आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दर्शनने आनंदराव आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने निदर्शनाचं आणि धरण्याचं आंदोलन आयोजित केलेलं आहे। या औरंगाबाद शहरामध्ये मागील काही दिवसापासून अन्याय अत्याचार वाढलेले आहेत। ते अन्याय अत्याचार बंद झाले पाहिजेत। या ठिकाणी शासनाने समाज कल्याण विभागाचा जो सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे तो या विभागावरला कपात करून इतरत्र वळविलेला आहे आणि तो निधी इतरत्र न वळविता तो बी सामाजिक न्याय विभागावर खर्च करण्यात यावा ही प्रमुख मागणी या ठिकाणी आहे। दुसरी मागणी अशी आहे की शासनाने घरकुलाला फक्त 1,38,000 रुपये निधी दिलेला आहे ग्रामीण भागामध्ये। शहरी भागामध्ये 2.5 लाख रुपये आहे। महागाई वाढलेली आहे, रेतीचे भाव वाढले, सिमेंटचे भाव वाढलेत आणि म्हणून आमची रिपब्लिकन सेनेची मागणी आहे की आपण आमची घरकुलाचे 7 लाख रुपये त्याचं अनुदान करण्यात यावं। ही प्रमुख आमची मागणी आहे। या ठिकाणी दुसरी मागणी अशी आहे आमची की तीर्थक्षेत्र योजनेला वारकरी संप्रदायाला आमचा निधी वळवलेला आहे, तो निधी आमचा परत द्यावा। त्यांना तिकडे किती निधी द्यावा त्यांनी, पण आमचा सामाजिक न्याय विभागाचा निधी त्यांनी घेऊ नये। तिसरी मागणी आहे विशाल गडावर या ठिकाणी अतिशय अमानुषपणे त्या ठिकाणी अतिक्रमण हटवलेलं आहे। त्या अतिक्रमण हटवणाऱ्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणच्या जातीवादी जे कोणी लोक होते त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी रिपब्लिकन सेनेची या ठिकाणी मागणी आहे। या आंदोलनामध्ये आमच्या अनेक मागण्या आहेत। हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आमचे रिपब्लिकन जिल्ह्याचे पश्चिमचे अध्यक्ष काकासाहेब गायकवाडजी असतील, आमचे पूर्वचे अध्यक्ष प्राध्यापक सिद्धोधन मोरे आहेत, कामगार नेते महाराष्ट्राचे आमचे सचिन निकम आहेत, माझ्यासोबत महाराष्ट्र कार्यकारिणीवर काम करणारे आमचे चंद्रकांतजी रुपेकर आहेत। या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी उभा टाकलेत। शासनाला आम्ही असा इशारा देतो आहे की या निदर्शनाच्या माध्यमातून की आपण जर या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, या जातीवादी सरकारला आम्ही इशारा देतो की त्यांनी आमचे ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ मागण्या मान्य कराव्यात। नसेल तर रिपब्लिकन सेना माननीय आनंदराव आंबेडकर साहेबांच्या आदेशानं त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तीव्र असं महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभारण्यात येणार आहे, याची खबरदारी घ्यावी। धन्यवाद।